परत एकदा मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र मध्ये किती गुन्ह्यांची नोंद झाली किंवा इतर राज्यांमध्ये किती गुन्ह्यांची नोंद झाली एसटी ऍक्ट नुसार ते बघत आहोत मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा जो दुसरा भाग आहे तो सुरू करत आहोत मित्रांनो. आपण सुरू करणार आहोत मित्रांनो तेलंगणापासून. तर तेलंगणामध्ये आतापर्यंत SC/ST ऍक्ट नुसार 1714 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याच्यावर SC वर जो अत्याचार झाला ती संख्या आहे 1347. ST वर जे अत्याचार झाला ती संख्या आहे 367. टोटल आतापर्यंत मित्रांनो जे लोकांना शिक्षा याच्यामध्ये मिळाली आहे ती संख्या आहे 166. आणि याच्यामध्ये जो कन्व्हिक्शन रेट आहे मित्रांनो तो आहे 12.3. पुढचं राज्य मित्रांनो आपलं शेजारचं राज्य गुजरात. गुजरातमध्ये आतापर्यंत 1406 लोकांवर ह्या SC/ST ऍक्ट नुसार गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यापैकी SC वर ज्यांनी अत्याचार केला अशा गुन्ह्यांची संख्या आहे 1186. आणि SC वर ज्या लोकांनी अत्याचार केले म्हणजे ST वर ती संख्या आहे 220. आतापर्यंत दोषी धरलेल्या जे आहेत लोक त्यांची संख्या आहे 163. आणि याचं जे पर्सेंटेज आहे मित्रांनो 13.7% लोकांना आतापर्यंत गुजरातमध्ये कन्व्हिक्ट धरण्यात आलेलं आहे. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ओरिसा. तर ओरिसा राज्याचे आतापर्यंत जे गुन्ह्याची नोंद झालेली मित्रांनो ती आहे 1215. याच्यामध्ये जे SC वर ज्यांनी अत्याचार केलेला आहे असे गुन्हे आहेत 492. ST वर मित्रांनो ज्यांनी अत्याचार केलेला आहे असे गुन्हे आहेत 723. आतापर्यंत कन्व्हिक्शन जो रेट आहे मित्रांनो ज्यांना आतापर्यंत दोषी धरण्यात आलेला आहे अशा दोषींची संख्या आहे 45. आणि याचं जे पर्सेंटेज आहे मित्रांनो ते आहे 9.1%. पुढचा मित्रांनो जो राज्य आहे तो आहे पश्चिम बंगाल. मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त कमी गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. याच्यामध्ये 67 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे NCRBच्या 2020च्या अहवालानुसार. त्यापैकी 63 गुन्हे जे आहेत ते SC वर अत्याचार झाल्यामुळे झालेले आहेत. तर 4 गुन्हे जे आहेत ते ST वर अत्याचार केल्यामुळे झालेले आहेत. आतापर्यंत ज्यांना दोषी धरण्यात आलेले आहे मित्रांनो तर दोषींची संख्या आहे 8. आणि जो पर्सेंटेज आहे तो आहे कन्व्हिक्शन पर्सेंटेज तो आहे 12.9%. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या राज्याकडे. पुढचं राज्य जे आहे ते आहे केरला. केरला या राज्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत SC/ST ऍक्ट नुसार 521 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी 401 गुन्हे हे SC वर अत्याचार केल्यामुळे किंवा अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार केल्यामुळे दाखल करण्यात आलेले आहे. तर अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करण्यामुळे जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या 120. आणि तिथं जे ज्यांना दोषी धरण्यात आलेले आहे तो आकडा आहे 71. 71 लोक आतापर्यंत तिथे कन्व्हिक्ट झालेले आहे ज्यांना दोषी धरण्यात आलेले आहे. आणि हे जे पर्सेंटेज आहे मित्रांनो ते आहे 17.8%. पुढचं जे राज्य आहे ते आहे छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत मित्रांनो 1378 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी SC वर अत्याचार करणाऱ्यांची संख्या आहे 387. ST वर अत्याचार करणाऱ्यांची संख्या आहे 981. म्हणजे इथे SC/ST वर जास्त लोकांवर अत्याचार झालेले मित्रांनो. आतापर्यंत ज्यांना दोषी धरण्यात आलेला आहे त्या लोकांची जी आकडेवारी आहे ती आहे 57 लोकांना दोषी धरण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि 14.6 हा तिथला कन्व्हिक्शन रेट आहे. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे झारखंड. झारखंड राज्यामध्ये आतापर्यंत 788 लोकांना याच्यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या कायद्यानुसार. पैकी 303 लोकांनी SC वर अत्याचार केला होता आणि 485 लोकांनी ST वर अत्याचार केला होता म्हणून अनुसूचित जमातीच्या लोकांवर. आणि 27 लोकांना आतापर्यंत त्याच्यामध्ये दोषी धरण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि 8.9 हा कन्व्हिक्शन रेट आहे याच्यामधला मित्रांनो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आपण मित्रांनो ही. त्याच्या पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे झारखंड. झारखंड राज्यामध्ये आतापर्यंत 1388 लोकांवर आतापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली आहे. आणि मला वाटतं आपलं झालंय. त्याच्या पुढचं जे राज्य आपलं ते आहे
पंजाब राज्यामध्ये आतापर्यंत 1081 लोकांवर गुन्हे दाखल झालेले मित्रांनो. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीवरच या लोकांनी अत्याचार केले पंजाबमधल्या, आणि त्यांची संख्या 181. इथे जे एसटी वर जे गुन्हे नोंद आहे ती 0 आहे, आणि आतापर्यंत 209 लोकांना तिथे आतापर्यंत कन्व्हिक्ट धरण्यात आलेल्या दोषी त्यांना ठरवण्यात आलेलं आहे, आणि 19.3% हे मित्रांनो आहे. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये 133 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यामध्ये 101 गुन्हे जे आहेत ते एससी वर अत्याचार केल्यामुळे दाखल झालेले आहेत. तर 32 गुन्हे जे आहेत ते एसटी वर अत्याचार केल्यामुळे दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 16 लाख लोकांना इथे दोषी धरण्यात आलेले आहे, 16 आरोपींना, आणि 16.1% हा तिथला आतापर्यंत कन्व्हिक्शन रेट आहे. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे हरियाणा. हरियाणामध्ये आतापर्यंत 838 गुन्ह्यांची नोंद तिथे झालेली आहे, आणि 838 हे जे गुन्हे आहेत ते एसीवर अत्याचार केल्यामुळे झालेले आहे. 87 जे गुन्हे आहेत, 87% लोक म्हणजे जे लोक आहेत याच्यामध्ये त्यांना दोषी धरण्यात आलेले आहे, आणि 10.4 तिथलं कन्व्हिक्शन रेट आहे. म्हणजे 87 लोकांना आतापर्यंत हरियाणामध्ये दोषी ठरवण्यात आलेले आहे. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे दिल्ली. दिल्लीमध्ये आतापर्यंत 62 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, आणि सगळे हे जे 62 गुन्हे हे अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार केल्यामुळे दाखल करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 8 लोकांना याच्यामध्ये दोषी धरण्यात आलेले मित्रांनो, आणि तिथला जो कन्व्हिक्शन रेट आहे तो आहे 13.4. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे त्रिपुरा. त्रिपुरा राज्यामध्ये आतापर्यंत 44 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याच्यापैकी एससी वर ज्यांनी अत्याचार केला असे गुन्हे आहेत 23, एसटी वर ज्यांनी अत्याचार केला असे गुन्हे आहे 21, आणि याच्यामध्ये फक्त 2 लोकांना आतापर्यंत कन्व्हिक्ट धरण्यात आले, त्यांना दोषी मानण्यात आलेला आहे, आणि 10.9% हा तिथला रेशो आहे मित्रांनो. मणिपूरमध्ये आतापर्यंत 6 केसेस दाखल झालेल्या आहेत. पैकी एससी वर अत्याचार केल्याची 1 केस दाखल झालेली आहे, आणि एसटी वर अत्याचार केल्याच्या 5 केसेस दाखल झालेल्या आहेत. कुठल्या प्रकारचे कन्व्हिक्शन आहे मित्रांनो, कुठल्या प्रकारचे कोणा आतापर्यंत एकही निर्णय लागलेला नाहीये. आसाममध्ये मित्रांनो 55 केसेस दाखल झालेले आहेत. 51 एसटी लोकांवर अत्याचार करण्यात आलेला आहे, आणि 4 हे जे आहेत ते एसटी समुदायाचे होते मित्रांनो. आतापर्यंत कुठल्याही तिथं कोणाला दोषी धरण्यात आलेले नाही, आणि कुठल्या प्रकारचं पर्सेंटेज म्हणजे 0% कन्व्हिक्शन. तिथे जो आतापर्यंत निकाल लागला तो 0% लागला. त्याच्यानंतर पुढचं राज्य आहे मित्रांनो ते आहे अरुणाचल प्रदेश. 2 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे एससी वर, त्या 1 गुन्हा आणि एसटी वर 1 गुन्ह्याची नोंद झालेली आहे मित्रांनो, आणि इथे कन्व्हिक्शन 0 आहे. गोवा राज्य मित्रांनो आपल्या शेजारचं जे गोवा राज्य आहे तिथं आतापर्यंत 12 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे कायद्यानुसार, आणि 10 लोक जे होते ते अनुसूचित जातीचे होते मित्रांनो, आणि 2 लोक जे होते ते अनुसूचित जमातीचे लोक होते, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 1 कन्व्हिक्शन झालेलं आहे, आणि 5.6 म्हणजे 5.6% हा तिथला कन्व्हिक्शन रेट आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे काय दादरा नगर हवेली किंवा जे काय आतापर्यंत एवढं हे राज्य सोडून जे काय राज्य आपण सोडलेले आहेत या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत कन्व्हिक्शन रेट झालेलं नाही. विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही विचार करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आपल्या प्लॅन इंडिया लिगल या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान. सगळ्यात महत्वाचं जागे राहा.